नमस्कार, मी तुलना आणि आपण पाहत आहात देववाणी. आता एक नजर आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर. विदर्भातील शासकीय रुग्णालयांमध्ये नेमकं काय चाललंय असंच म्हणण्याची आता वेळ आली आहे. विदर्भात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लागोपाठ घडणाऱ्या माता व बालकांच्या मृत्यूंच्या बातम्यांनी अक्षरशः हादरवून सोडले. मग ते चंद्रपूर जिल्ह्यातील जिवतीच्या घोडणकप्पीच्या माता बालकाचा मृत्यू असो वा अमरावती शासकीय स्त्री रुग्णालयात आगीच्या दुर्घटनेत 3 चिमुकल्यांचा मृत्यू. या घटनांमुळे शासकीय रुग्णालयातील दुरावस्था आणि निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आली आहे. या सर्व घटना ताज्या असतानाच गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. या रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिला गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र प्रसूतीनंतर बाळाचा मृत्यू आणि काही तासातच त्या मातेचाही दुर्दैवी मृत्यू झाला. 23 ऑगस्टच्या पहाटे जामगिरी येथील जिजा सातर या महिलेला प्रसूतीसाठी चामोर्शीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र 11 वाजेपर्यंत 2 पैकी एकही स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रुग्णालयात नव्हते. त्याचवेळी महिलेची प्रकृती खालावल्याने महिलेला गडचिरोलीच्या रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान 12 वाजताच्या सुमारास महिलेची प्रसूती झाली. मात्र प्रसूतीवेळी नवजात बाळाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही तासातच अतिरक्तस्रावामुळे महिलेचाही मृत्यू झाला. चामोर्शी रुग्णालयात वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळेच बाळ आणि माता दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरांचा हलगर्जीपणा या घटनेला कारणीभूत असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी महिलेच्या पतीने केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ पोलिसांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत CEIR प्रणाली म्हणजेच सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर आणि जिल्हा सायबर सेलच्या मदतीने आतापर्यंत एकूण 22 हरवलेले मोबाईल फोन हस्तगत केले आहेत आणि ते मूळ मालकांना परत मिळवून दिले. नुकत्याच झालेल्या कारवाईत पोलिसांनी तांत्रिक तपास करून 6 गहाळ मोबाईल शोधून काढले. या कामगिरीसह सन 2026 मध्ये आजवर शोधण्यात आलेल्या एकूण मोबाईलची संख्या 22 झाली आहे. आपले हरवलेले मौल्यवान फोन परत मिळाल्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. चंद्रपूर शहरातील कस्तुरबा चौक परिसरात कर्तव्यात तत्पर असलेल्या वाहतूक पोलिसांनी प्रामाणिकपणाचा आणि कर्तबगारीचा एक उत्तम आदर्श घालून दिलाय. रस्त्यावर पडून असलेली तब्बल 15,000 रुपयांची रोकड कसलीही लाच किंवा प्रलोभन न बाळगता संबंधित नागपूरच्या व्यापाऱ्याला सुखरूप परत करत चंद्रपूरच्या वाहतूक पोलिसांनी खाकी वर्दीचा मान पुन्हा एकदा उंचावला आहे. 24 ऑगस्ट 2026 रोजी वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर येथील पोलीस हवालदार सुभाष जाधव हे चंद्रपूर शहरातील कस्तुरबा चौक येथील सिग्नल पॉइंटवर नियमित वाहतूक नियमन कर्तव्यावर हजर होते. कर्तव्य बजावत असताना नागपूर येथील एक व्यापारी ऑटो रिक्षाने जात असताना त्यांच्या पिशवीतून 15,000 रुपये कस्तुरबा चौक सिग्नल जवळील रस्त्यावर खाली पडले. ही बाब कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस हवालदार सुभाष जाधव यांच्या तात्काळ निदर्शनास आली. पोलीस हवालदार सुभाष जाधव यांनी प्रसंगावधान व तत्परता दाखवून संबंधित ऑटो रिक्षा थांबवला. त्यानंतर रस्त्यावर पडलेल्या रकमेबाबत व व्यापाऱ्याच्या ओळखीबाबत पूर्ण शहानिशा व खात्री केली आणि खात्री पटल्यानंतर काँग्रेसचे नेते माजी नगरसेवक रामू तिवारी यांच्या समक्ष 15,000ची रक्कम संबंधित व्यापाऱ्यास सन्मानाने व सुखरूप परत करण्यात आली. भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांनी वीज वितरण कंपनीच्या वाहिन्यांचे अॅल्युमिनियमचे तार चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. पोलिसांनी या कारवाईत 3 आरोपींना जेरबंद केले असून त्यांच्याकडून तब्बल 7,01,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. भिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टिटवी शेत शिवारातून कृषी पंपांना वीज पुरवठा करणारी तब्बल 21 पॅन अॅल्युमिनियम तार किंमत सुमारे 1,51,000 रुपये चोरट्यांनी लंपास केली होती. 12 ते 18 ऑगस्ट दरम्यान घडलेल्या या चोरीचा गुन्हा दाखल होताच भिसी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक तपास आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्वप्नील हजारे, कुणाल हजारे आणि मनीष उर्फ चंद्रभान वाकडे या तिघांना ताब्यात घेतलंय. तर सोमेश्वर चौधरी हा आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत. गडचांदूर शहरातील राजीव गांधी चौकात असलेल्या पेट्रोल पंपावर 23 ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरीची घटना घडली. पेट्रोल पंप कर्मचारी कॅबिनमध्ये झोपले असताना चोरट्याने खिडकीतून आत प्रवेश करून ड्रॉवरमधील तब्बल 1,02,000 रुपये लंपास केले. 24 ऑगस्ट रोजी सकाळी हा प्रकार कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरी करणारा संशयित स्पष्टपणे कैद झाला असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
बातमी आहे राजुरातून। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुका न्यायालय परिसरात 24 ऑगस्ट 2026 रोजी भरदिवसा झालेल्या भीषण गोळीबारामुळे शहरात तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले। या गोळीबारात सोमनाथपूर वार्डातील रहिवासी आणि जिम ट्रेनर विनोद उर्फ पापा जाधव यांचा मृत्यू झाला। न्यायालय परिसरासारख्या अत्यंत गजबजलेल्या आणि संवेदनशील ठिकाणी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती व सुरक्षेबाबत चिंतेचे वातावरण आहे। दरम्यान काल झालेल्या गोळीबारातील हत्येनंतर आज शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय। मुख्य आरोपी कोण आहे, हत्येमागील सूत्रधाराचा शोध घ्या, अशी मागणी करत संतप्त नागरिकांनी राजुरा पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली। यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला। दरम्यान संतप्त जमावाकडून पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वाहनाच्या काचेची तोडफोड करण्यात आली। या घटनेनंतर राजुरा शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थिती तणावपूर्ण आहे। तर हे होतं आजचं देववाणीचं बातमीपत्र। अशाच ताज्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा देववाणी। नमस्कार।